नमस्कार. ओम भक्ती दर्शनमध्ये आपले स्वागत आहे. पौराणिक कथा आणि भक्तिपूर्ण विचारांसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला, आजची सुंदर गोष्ट सुरू करूया. सृष्टीच्या आरंभी एकदा सर्व देवतांमध्ये एक मोठा वाद निर्माण झाला. कोणाची पूजा सर्वात आधी करावी हा तो प्रश्न होता. सर्व देवता आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करत होते. तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी एक अट घातली. त्यांनी सांगितले की जो कोणी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वात आधी करून परत येईल त्याचीच पूजा सर्वात आधी केली जाईल. हे ऐकताच कार्तिकेय आपल्या मयूरावर स्वार होऊन पृथ्वीच्या प्रदक्षिण्यासाठी वेगाने निघाले. दुसरीकडे लंबोदर गणपती शांतपणे आपल्या जागेवर बसून विचार करत होते. त्यांचे वाहन मूषक होते, ज्यावर स्वार होऊन संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करणे अशक्य होते. पण गजानन हे केवळ बुद्धीचे दैवत नव्हते, तर ते भक्तीचेही प्रतीक होते. त्यांनी काहीही न बोलता आपल्या मातापित्याला म्हणजेच शिव आणि पार्वतीला एका आसनावर बसवले आणि त्यांच्या भोवती 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यांनी आपल्या आई वडिलांनाच आपली संपूर्ण सृष्टी मानले होते आणि त्यांनाच प्रदक्षिणा करून आपले कर्तव्य पूर्ण केले. जेव्हा कार्तिकेय थकलेले आणि दमलेले परत आले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणपती आधीच तिथे शांतपणे उभे आहेत. देवाने गणपतीला विचारले की तू तर कुठेही गेला नाहीस, मग तू कसा जिंकलास? तेव्हा गणपतीने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले की माझ्यासाठी माझे आई वडील हेच माझे संपूर्ण विश्व आहेत आणि त्यांच्या चरणातच संपूर्ण पृथ्वी सामावलेली आहे. गणपतीचे हे उत्तर ऐकून शिव आणि पार्वती अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी बुद्धी आणि भक्ती पाहून सर्व देवतांनी गणपतीला प्रथम पूज्य घोषित केले. तेव्हापासून कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने करण्याची परंपरा सुरू झाली. ही कथा आपल्याला शिकवते की खरी बुद्धी ही भक्तीमध्येच असते आणि आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी प्रदक्षिणा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ओम भक्ती दर्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.